गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर ऋत्विक इकडे हाय करतोय आणि मोबाईल त्याचं आल्या आल्या स्टार्ट झालंय की मम्मी माझा मोबाईल चार्जिंगला लाव, म्हणजे त्याला पूर्ण वेळ मग मोबाईल मध्ये तो व्यस्त असणार. इथे साहेब पण सर्व सेटअप करत आहेत याच्यावरती सॉंग्स वगैरे प्ले करायला. आणि ही आमची मॉन्सूनची पहिली ट्रिप असणार आहे. तर ती कुठे आणि जाणार आहोत आम्ही ते तुम्हाला कळेलच या ब्लॉग मध्ये. तर ब्लॉगला एंड पर्यंत बघा आणि स्टे ट्यून. गणपती बाप्पा. तर आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे आणि पावसाने पण सुरुवात केलेली आहे यायला. भयंकर पावसाची सुरुवात झालेली आहे इकडे आणि एवढा फॉग आहे की गाडी चालवायला पण खूप जास्त इथे प्रॉब्लेम येतोय बिनूला. तर खूप फॉग आहे. आता इथे थोडा कमी झालाय, मागे तर अजिबात दिसत नव्हतं काही. तर पाऊस खूप जोरात येतोय. आम्ही फिरायला चाललोय पण आता बघू, जसा काळोख झालाय आणि पावसामुळे भरपूर पाऊस आहे तर किती वेळ आम्हाला तिथे फिरता येईल त्याचं आता मला टेन्शन आलंय. तर बघू, निघालो तर आहे फिरायला पण आता तिथे गेल्यावरच कळेल की किती वेळ तिथे थांबायला मिळेल ते. स्पीड बघा त्या गाडीचा. आणि या गाड्या बघा कशा मध्ये मध्ये मध्ये, आणि त्या पूर्ण गाड्या पाणी उडवत जातात आणि त्यामुळे अजून प्रॉब्लेम येतोय. आणि आजूबाजूला मस्त असे डोंगर रांगा आहेत, हिरवळ आहे सगळीकडे, मस्त वाटतंय. पण तेवढीच ड्राईव्ह करायला पण भीती वाटते विनूला, कारण की समोरच फार धुकं असल्यामुळे आणि हे गाड्यांचं स्पीड मध्ये जातात, त्यांचं पाणी पूर्ण येतंय त्यामुळे थोडस चालवायला पण भीती वाटते. तर आता टनल आहे आणि हे आजूबाजूला मस्त असं नेचर आहे, जे फॉग मुळे थोडस तुम्हाला ब्लर दिसत असेल. तर डोंगरावर मस्त असा फॉग आलाय पण हे झाडांमुळे दृश्य आपलं हे होत आहे बघा, किती सुंदर असा फॉग आहे, दिसत असेल तुम्हाला कदाचित. वाव, मस्त असा डोंगरावर फॉग आलाय. हे बघा, पूर्ण इथे धुकं आहे आणि पाठीमागे डोंगर आहे आणि मस्त असे वॉटरफॉल आहेत जे डोळ्यांनी दिसत आहेत पण ते खूप कमी. आणि इथे पूर्ण हे नदी जी आहे ती ओसंडून वाहते, हे पूर्ण भरले बघा. हे बघा, झाडांमुळे दिसत नसेल आणि हे इथे फॉग आहे पूर्ण. तर आम्हाला खूप भूक लागलेली त्यामुळे इथे आम्ही फूड कोर्टमध्ये आलो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी. तर इथे आम्ही पुरी भाजी आणि वडा उसळ ऑर्डर केलेली आहे. आणि बाहेर तुम्ही बघू शकता पार्किंगमध्ये किती गाड्या लागल्या आहेत. तर पार्किंग करण्यासाठी पण जागा मिळत नव्हती, एवढं इकडे गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती इथे. तर एक ऑर्डर तर आली आहे आमची, पण पुरी भाजीची अजून आलेली नाही, तर आम्ही वाट बघतोय पुरी भाजीची. ऑर्डर केली आहे, आता पटापट खाऊन घेतो, पटापट गरमागरम खाऊन घेतो. खूप जास्त गर्दी आहे इकडे, वाटलं नव्हतं, एक्सपेक्टेड नव्हतं, पण आज खूप जास्त गर्दी आहे. फूड कोर्ट मध्ये आल्यानंतर कळलं की एवढं रश असेल इकडे. ते इथे आल्यावर कळलं, आज संडे आहे ना त्यामुळे जास्त गर्दी आहे. आणि इकडे रस्त्याच्या बाजूला छोटे छोटे वॉटरफॉल होते बरेच. हे समोर बघा, पूर्ण धुकं आहे, डोंगर आहे पाठीमागे पण तो बिलकुल दिसत नाहीये. आणि या साईडला येत असाल तर सांभाळून गाडी चालवा. इथे लेफ्ट साईडला जाताना लोणावळ्याच्या साईडने दरड पण थोडी कोसळली आहे, तर सांभाळून गाडी चालवा. आणि इथे समोर बघा
पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाहीये. हे लोणावळ्याचं ट्रॅफिक, आणि रस्ता तर इथून जवळ आहे जायला टायगर पॉइंटला, पण तरी पण आम्हाला जवळजवळ 1.5 तास दाखवतोय इथूनच लोणावळ्या मार्केटमधून. आणि एवढं ट्रॅफिक आहे, आणि त्यामध्ये बाईकवाले मध्ये मध्ये अशी गाड्या इकडून तिकडून घुसवतायत ना की काही विचारू नका. भयंकर आज परिस्थिती आहे. ती ट्रॅफिक आहे पुढे पण. आणि आज येऊन मला असं पछतावल्यासारखं वाटतंय की मी का आले, कारण की भयंकर गर्दी आहे, भयंकर गर्दी आहे. म्हणजे मला असं वाटायला लागलंय की आम्ही का आलोय आज इकडे, कारण की अजून हे जे ट्रॅफिक एवढं आहे, आणि जो टाइम आहे तो इथे मॅप मध्ये एक्सटेंडच होताना दाखवतोय, कमी होताना दाखवत नाहीये. आणि बॅक टू बॅक एवढ्या गाड्या लागलेल्या आहेत ना की भयंकर. म्हणजे माहित नाही आता किती वाजता आम्ही पोहोचू. ऑलमोस्ट मला आता असं वाटायला लागलंय की 6:30ला आम्ही पोहोचतो की काय तिकडे. आणि आम्हाला काही बघायला, जे बघण्यासाठी एवढं लांब आलोय आम्ही, ते बघायला पण मिळेल की नाही असं वाटायला लागलंय. एवढं भयंकर ट्रॅफिक आहे इकडे. चुकून पण संडेच्या दिवशी येऊ नका इकडे, चुकून पण, कारण की तुम्हीच अडकाल. आणि आलात तर बाईकने या, गाडी घेऊन बिलकुल येऊ नका. हे बघा, गाडी घेऊन आलात ना तर तुम्हाला जे काय एन्जॉय करायचं ना ते तुम्हाला गाडीतच करावं लागेल. कारण की आमचा जसा वेळ गेलाय ना इकडे, आणि अक्षरशः आम्ही वैतागलोय आता. म्हणजे आम्हाला तिकडे जाण्याचं जे काय आमच्यामध्ये एक्साइटमेंट होतं ना ते पूर्ण निघून गेलंय या ट्रॅफिक मध्ये. आणि आम्हाला जाईपर्यंतच मला वाटतं 6:30 वगैरे वेळ दाखवतोय. तर आता आम्हाला वाटायला लागलंय की आम्हाला जे बघायला इथे यायचं होतं, फॉग म्हणा किंवा हे बुशी डॅम असू दे, किंवा इथलं जे काय नेचरचा आनंद घ्यायचा होता, तो काय आम्हाला घेता येईल असं वाटत नाही. एवढं ट्रॅफिक आहे इकडे, आणि गाड्या तर भयंकर गाड्या आहेत पाठीमागे. बिलकुल म्हणजे बिलकुल जागा नाही. तर तुम्हाला यायचं असेल तर संडे नका येऊ, एक तर वीकडेज मध्ये या, किंवा यायचं असेल तर बाईकने या, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर या ट्रॅफिक मधून जाऊ शकाल. एवढं भयंकर ट्रॅफिक आहे. तर आमची मस्त जिरलेली आहे. आणि हे बघा, मी रेनकोट घालून बसलो आहोत, पण आमची गाडी काय जात नाही पुढे जरा पण या ट्रॅफिकमुळे. आता येणाऱ्यांनी जाम गर्दी केली आहे. हा, हे सगळं आमच्या मम्मीमुळे झालंय, ऋत्विक बोलतोय. तर जर काही वाईट झालं तर ते नेहमी माझ्यामुळेच होतं. आणि चूक आहे माझी, कारण की आम्ही लेट निघालो आज. निघताना तिथून लेट निघालो, तर आम्हाला काय अंदाज नव्हता एवढा ट्रॅफिक आहे. समोर मस्त असा व्ह्यू आहे माउंटेनचा, तुम्हाला दिसणार नाही कारण की फॉग आहे भरपूर. तर बरीच लोक यायला निघालेत, आणि आम्ही आता जायला निघालोय. तर आता बघूया की आम्हाला काय बघायला मिळतं, आणि कुठे कसं आम्ही कुठे थांबू शकतो ते. कारण की भयंकर ट्रॅफिक आहे पाठीमागे. व्ह्यू तुम्हाला दाखवते मागचा, आहे बघा, दिसतंय का? वॉटरफॉल आहे, आणि खूप जास्त धुकं आहे, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. आणि ट्रॅफिक पण तेवढंच आहे, ट्रॅफिक भयंकर आहे. बघा, वॉटरफॉल दिसत आहेत तुम्हाला समोर डोंगरावर, पण धुरकटच दिसत असतील. खूप जास्त इकडे फॉग आहे त्यामुळे. तर ट्रॅफिक बघा तुम्ही. तर आता आम्ही आलो आहोत लोणावळा लेक वॉटरफॉलच्या इकडे, आणि इथे खूप जास्त गर्दी होती. आजूबाजूला स्टॉल्स होते वेगवेगळे असे. तिथे टी शर्ट्स होते, त्यानंतर आपल्याला पावसाळ्यामधल्या सँडल्स वगैरे होत्या, त्यानंतर स्नॅक्सचे बरेच स्टॉल होते इकडे. तर हा आहे वॉटरफॉल, आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता किती येते. सर्वजण मस्त असं एन्जॉय करताना दिसत आहेत इकडे. आणि इकडे एक चेंजिंग रूम सुद्धा आहे बाजूलाच. इथे जे स्टॉल्स आहेत तिकडे, तर तुम्ही इथे चेंज पण करू शकता ओलं झाल्यानंतर. ते एक चांगली सोय आहे इथे. तर आता आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला, घरी जायला रिटर्न. आता 12:30 वाजलेत, आम्हाला घरी यायला जवळजवळ 12 वाजले, 12 सव्वा 12. तर खूप जास्त आज तिकडे, बापरे, म्हणजे एवढं तिकडे ट्रॅफिक जाम होतं ना.
आणि मला असं वाटलं की आम्ही उगाच गेलो. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही घरातूनच जवळ-जवळ 1:30 नंतर निघालो. तो एक पहिला आमची चूक झाली, की आम्ही 1:30 वाजता निघालो. 1:30 नंतरच निघालो ऑलमोस्ट आम्हाला 1:30 नंतरच आम्ही निघालो. कारण की थोडंसं कन्फ्युजन म्हणजे आमचं चाललं होतं, की कुठे जायचं ते नक्की. तर मी त्याला सांगितलेलं त्या स्पॉटला विनूला जायचं नव्हतं. त्यामुळे त्याने लोणावळा करून लोणावळ्यालाच आम्ही गेलो. आणि तिकडे मला असं एक्स्पेक्टेशन नव्हतं कारण की पाऊस होता बरेच दिवस 2-3 दिवस. तर मला असं वाटलं नव्हतं की आज बऱ्यापैकी आणि आज सांगितलं पण होतं की इथे पावसाची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटलं की शक्यतो लोक जाणार नाहीत फिरायला. पण मी एकदम चुकीची होती. आज भयंकर ट्रॅफिक जाम होतं तिकडे. त्यामुळे आम्ही ऑलरेडी लेट निघालेलो आणि नंतर आम्ही एवढं वैतागलेलो त्या ट्रॅफिकमध्ये नुसतं गाडी थांबून जवळ-जवळ 1.5-1 तास तरी आम्ही तिथे ट्रॅफिकमध्येच होतो. लोणावळ्या मार्केट पासून ते बुशी डॅम पण नाही आम्ही गेलो. त्याच्या तिथेच खाली जे आपण टायगर पॉइंटला जातो तिथे खाली जे रिव्हर आहे तिथेच आम्ही थोडा वेळ थांबलो. उगाच 10 मिनिटं भिजलो पण नाही कारण की ऋत्विकची ऑलरेडी रोज तो खेळायला जातो फुटबॉल वगैरे आणि रोज भिजतो. त्यामुळे त्याला तिथे तो म्हणत होता की त्याची तब्येत पण थोडी डाऊन होती. कालपासून खोकतोय तो. मग तो काय तयार नव्हता जायला. त्यामध्ये गाडी कुठेही मध्ये ते लावायला देत नव्हते. म्हणजे ज्या आधी गाड्या लागलेल्या त्यांनाच फक्त दिले त्यांनी. तिथे कुठेच गाडी थांबवायला देत नव्हते ते. जे तिथल्या एरियातले जे ट्रॅफिक पोलीस होते ते. त्यामुळे गाडी लावायला पण जागा नव्हती. तो एक प्रॉब्लेम झालेला. प्लस पाऊस एवढा म्हणजे कंटिन्युअस पाऊस पडत होता आणि ऋत्विक पण तयार नव्हता. म्हणून मग आम्ही थोडा वेळ हार्डली तिथे 10-15 मिनिटं थांबलो. आणि म्हणजे एवढं आम्ही इथून जे प्रयत्न करून गेलो ते आमचे पूर्ण फेल गेले. आणि त्यानंतर विनू सांगत होता की आपण इथे आज राहूया म्हणून. पण आम्ही त्या तयारीत गेलो नव्हतो की कपडे वगैरे भरपूर असं काही घेऊन गेलो किंवा काय. त्यामुळे आणि जसा पाऊस होता आणि जसा आजचा दिवस आमचा तिकडे गेला तर माझी इच्छा नव्हती बिलकुल. मी म्हटलं उद्याही पाऊस भरपूर असणार. त्यामुळे इथे थांबण्यात काय अर्थ नाही आणि आपण आता रिटर्न जाऊया. त्यामुळे खूप भयंकर आजचा एक्सपिरियन्स होता. आणि बेस्ट ऑफ आमचा आजचा दिवस गेला म्हणायला हरकत नाही. फक्त एकच आहे की पावसाचा आनंद घेतला. खूप भिजली मी. भयंकर भिजलेली आज मी. म्हणजे रस्त्याला 5 मिनिटं म्हणजे पूर्ण गाडीत बसेपर्यंत रेनकोट काढायच्या आधीच मग शेवटी मग पाठीमागे ट्रॅफिकमुळे एवढं हॉर्न वाजवत होते की मग मी पूर्ण रेनकोट सकटच पूर्ण गाडीमध्ये बसली होती. आणि तेव्हाच मी भिजलेली ऑलमोस्ट. म्हणजे रेनकोट घालून पण काय फायदा नव्हता झालेला एवढा पाऊस होता. तर शक्यतो ज्यांना जर कोणाला जायचं असेल लोणावळ्याला आनंद घ्यायला तर वीकडेज मध्ये जा. आणि वीकडेज मध्ये पॉसिबल नसेल तर बाईकने वगैरे जा किंवा लोणावळ्याला उतरून मग तुम्ही ऑटोने वगैरे जा. कारण की भयंकर ट्रॅफिक आणि संडे तर काय म्हणजे आज संडे होता. त्यामुळे पूर्ण भरपूर गर्दी होती भरपूर. आणि दुसरा एक इन्सिडेंट आमचा येताना असा झाला की आम्ही मिसिंग लिंक साठी एक आम्हाला रस्ता मॅप मध्ये दाखवत होता. त्या याने आम्ही गेलो आणि तिकडे पण जवळ आम्ही 15-20 मिनिटं त्या ब्रिजवर थांबलो. तिथे गाडी अजिबात हलत नव्हती. मग आमच्या आधीच्या म्हणजे पुढे ज्या गाड्या होत्या ज्या अडकलेल्या ट्रॅफिक मध्ये त्यांनी मग यू टर्न घेऊन ते मागे जायला सुरुवात झाली. अशा 3-4 कार गेल्या. मग आम्ही पण विचार केला की आपण पण बराच वेळ इथे 20 मिनिटं असंच थांबलोय तर आपण पण आता इथून जाऊया आणि दुसऱ्या रूटने लॉंग कट आहे तिथून आपण जाऊया. तर आम्हाला तिथलं काही माहित नव्हतं आणि आम्ही तसंच मग फिरलो आणि गेलो. आणि गेल्यानंतर तिकडे व्यवस्थित असं काही तिथे दाखवले नव्हतं इंडिकेट म्हणजे केलेलं नव्हतं. तर आम्ही ज्या रस्त्याला गेलो तर तो जो रस्ता होता त्या रस्त्यालाच लेफ्ट साइडला एक रस्ता होता पण तिथे पूर्ण काळोख होता त्या रस्त्याला. त्यामुळे तो लेफ्टचा रस्ता आम्हाला जो हायवेला तिथून लिंक होतो म्हणजे जायला मुंबईला तो आम्हाला दिसलाच नाही. आणि आम्ही पुढे गेलो का तर आमच्या पुढे एक कार चाललेली तर आम्हाला असं वाटलं की ते लोक पण मुंबईला जाणारे असतील त्यांना आम्ही फॉलो करत आणि त्या काळोखामध्ये बिलकुल तो लेफ्ट साइडचा रस्ता होता पण तो दिसलाच नाही आम्हाला. आणि आम्ही पुढे गेलो आणि तो फक्त एक गाडी जाऊ शकते एवढाच रस्ता होता हार्डली. किंवा एखादी मोठी गाडी म्हणजे एकच जाऊ शकते एवढाच रस्ता होता. आणि त्यानंतर
जे आमच्या बरोबर म्हणजे झालं काही विचारूच नका. दोन्ही साईडला असं पूर्ण थोडस म्हणजे खूप जास्त नाही, राईट साईडला तर पूर्ण पाणीच दिसत होतं काळोख असला तरी, आणि एका साईडला पूर्ण असं खाली थोडस सखल भाग होता, म्हणजे गाडी खाली जाऊ शकते असं, आणि पूर्ण तिथे काहीच म्हणजे सेफ्टी काहीच नव्हती तिथे. आणि त्यामध्ये गाडी पूर्ण समोर आमच्या पुढे एक गाडी होती आणि ती गाडी तो बरोबर घेऊन गेला, पण समोरून कंटिन्युअस म्हणजे 2-3 कार होत्या, त्याच्या पाठी एक मोठा ट्रक होता. आणि ती समोरून जी गाडी येणारी होती तिने मग पहिलीवाली गाडी आमच्या आधीची तिथं गेली, त्याने बरोबर ती गाडी नेली. आणि नंतर मग आम्ही विनू थोडा, समोरची गाडी जी येणारी होती कार ती खूप मोठी होती, त्यामुळे मग आम्ही पाठी घेतली की त्याला जाऊ दे म्हणून. पण त्याने अक्षरशः आम्हाला खाली गाडी आमची उतरलेली, आणि मग तो स्वतःची गाडी काढण्याच्या प्रयत्नामध्ये शेवटी खाली उतरून त्याने आम्हाला गाडी मागे 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 घेत, आणि आम्ही त्याला विचारलं सुद्धा की इकडून मुंबईला पुढून जायला रस्ता आहे का, तर ते आम्हाला त्याने खोटं सांगितलं आम्हाला की हो आहे म्हणून असं. आणि तो स्वतः तिथला नव्हता लोकल कोणी, तर आम्ही पण मूर्ख त्याच्या नादाला लागून आम्ही पण तिकडे गाडीमध्ये बसून त्याच्यासाठी गाडी जवळजवळ परत आम्ही जवळजवळ एक 10 ते 15 मिनिटं, आमच्या पाठी कार होती, तो मागे जायला तयार नव्हता, असा तिथे बराच वेळ आमचा वाया गेला. आणि असं करून दोघांनी आम्हाला मिसगाईड केलं. जर माहित नव्हतं तर आपल्याला माहित नाही असं सांगायला पाहिजे होतं, तरी पण आम्हाला सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची स्वतःची गाडी थोडीशी खाली आली जेव्हा आमची गाडी पाठी घेत होतो, तेव्हा तो लगेच आमच्यावर हे केलं, त्याने ओरडला. तेव्हा मी पण त्याला बोलली की तुझ्यामुळे आमची गाडी खाली गेली, त्यावेळेस तू का नाही बघितलं, आणि तुझी गाडी मोठी आहे तरी पण तू पाठीमागे आम्हाला जायला सांगतोय, आणि मागचा माणूस जर जात नसेल तर आम्ही गाडी तर त्याच्यावर नाही ना चढवू शकत, तर तू का नाही हे करत, तुला कळत नाही का, म्हटलं त्याला सांग आधी. तेव्हा मग ते दोघं तिघ जण उतरले आणि त्याला पाठी घ्यायला सांगितली गाडी. आणि त्याची स्वतःची जेव्हा उतरली गाडी तेव्हा त्याला कळलं, पण जेव्हा तो दुसऱ्यांची गाड्या तो सांगत होता उतरवायला ते त्याला कळत नव्हतं, म्हणून मी त्याला सांगितली तुझ्यामुळे आमची कार खाली हे झाली, ते तुला कळत नाही का. त्यावेळेला त्याने मग ते खाली उतरून ते तिघ चौघ जण उतरले, त्यांनी पाठीमागच्यानं हे केलं की गाडी पाठी घ्या, कारण की मागच्याला मी जवळजवळ पूर्ण भिजून मी त्याला सांगत होती की मागे घ्या, पुढे गाड्या आहेत मागे घ्या, पण तो काय ऐकायला तयार नव्हता. शेवटी ते तिघ चौघ जण उतरून जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्याने गाडी मागे घेतली. आणि तिथे आमचा एवढा म्हणजे टाइम वेस्ट झाला ना, भरपूर म्हणजे बराच वेळ. आणि आम्हाला तर म्हणजे आम्ही खूप, एक तर तो रस्ता अननोन होता, त्याच्यामध्ये लाईट बिलकुल त्या रस्त्याला लाईट नव्हती, कुठला गावातला रस्ता होता माहित नाही. आणि स्लाइटली आमचा मिस झालेला, पाठीमागे जो रस्ता होता हायवेला मुंबईला जाणारा, तो तिथे काळोख असल्यामुळे आम्हाला दिसलाच नाही लेफ्ट, आणि तिथून गाडी गेली नाही एक पण. त्यामुळे आम्ही जी कार समोर गेली त्याच कारच्या मागे आम्ही गेलो त्याला फॉलो करत. आणि त्यानंतर तिथून समोरून येणाऱ्या गाड्यांनी स्वतःला जायला पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला मिसगाईड केलं की हा हा रस्ता जातो म्हणून असं. तर तिथे बराच वेळ आमचा गेला. त्यानंतर मोठा असं लॉरी वगैरे किंवा ट्रक म्हणतो ना, मोठी लांबलचक, ती समोरून येत होती आणि आम्हाला रिव्हर्स जायला सांगत होती. पाठीमागे गाड्या होत्या त्या काय जायला तयार नव्हत्या. आणि मग भयंकर आमचा तिथे टाइम वेस्ट झाला, जवळजवळ अर्धा तास आमचा तिथेच गेला. आणि ते बोलतो ना की देवाच्या कृपेने देव आमच्या पाठीशी होता, दरवेळेला आम्ही असं अडकलो काहीतरी, ज्या वेळेला संकटात असतो त्यावेळेला म्हणतो ना आपण देव आपल्या पाठी उभा राहतो, तसा ते सगळं झाल्यानंतर तरी आम्ही त्याच रस्त्याने, कारण की मॅप मध्ये दाखवत होता म्हणून आम्ही त्यात गाडीत बसून राहिलो. आणि मागे जाऊन पूर्ण रिव्हर्स जाऊन सुद्धा परत मग आम्ही सगळ्या गाड्यांना जाऊ दिलं आणि मग आम्ही त्या सरळ गेलो थोडं अंतर. आणि आमच्या बरोबरच एक गाडी गेली होती जी साईडला थोडा वेळ थांबली. तर माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही तिथे थांबवून त्यांना विचारलं की अहो हा रस्ता मुंबईला जातो का, म्हणून इथून आहे का जायला. तर त्यांनी सांगितलं की इथून तुम्ही बिलकुल जाऊ नका, तुम्ही इथून गेलात तर तुम्ही अडकणार आणि इकडून खूप लॉंग होणार तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही इथून मागे जा, इथे थोड्याच अंतरावरती तुम्हाला एक हायवेला जायला रस्ता लागेल, इथून मागेच जा, इथून पुढे नाहीये म्हणून. तरी पण माझे मिस्टर ऐकत नव्हते, कारण की ऑलरेडी आमचा अर्धा पाऊण तास तिथे गेलेला होता वाया, आणि तो खूप छोटा रस्ता होता, परत समोरासमोर गाड्या आल्या तर तो प्रॉब्लेम होणार होता, आणि बिलकुल लाईट नव्हती तिकडे. त्यामुळे तो काय ऐकत नव्हता, तो सांगत होता त्या ड्रायव्हरांना की नाही मला आता मागे जायचंच नाही. आणि ते सांगत होते मी तुम्हाला सांगायचं काम केलं, बाकी ऐकायचं की नाही ते तुमची मर्जी आहे, पण इथून तुम्ही जाऊ नका, तुम्ही अडकाल म्हणून इकडे
त्यापेक्षा तुम्ही इथून जा, इथून जवळ आहे म्हणून. मग ते मी पण म्हणाली की नको विनू, ते सांगतायत, त्यांना माहित असणार म्हणून सांगतायत, तर तू चलच असं म्हणून. आणि मलाही असं वाटतंय की मागे रस्ता असेल. तर ते नशीब विनू पण ऐकला, कारण की तो पण वैतागलेला. ऍक्च्युली गाडी तो चालवत होता, त्यामुळे त्यालाच माहिती की काय प्रॉब्लेम्स येत होते ते. आणि नंतर मग आम्ही गाडी तिथून, बोलतात ना, माझ्यासाठी तरी ते असं, मला थोड्या वेळासाठी म्हणजे मी रस्त्यात पूर्ण म्हणतच होती की मला तरी असं वाटलं की देवच आपल्यासाठी उभा राहिला. त्या रस्त्याला एक तर कोण नव्हतं, पूर्ण काळोख होता आणि आम्हाला काहीच माहित नव्हतं. काही मॅप मध्ये पण व्यवस्थित असं दाखवत नव्हतं, फिरून 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 असं दाखवत होतं. आणि आजूबाजूला पूर्ण एका साईडला पाणी, एका साईडला ते असं पूर्ण सखोल भाग होता. तर तिथून कसं तरी देवासारखे ते होते, जे कोणी होते ते. खरंच म्हणजे त्यांची खूप खूप आभारी आहे मी. आणि देवाचाच अवतार मी म्हणेन त्यांना, की आम्हाला रस्ता दाखवायला, मार्ग दाखवायला ते थांबले, बोलले आमच्याशी. पुढे पण ते बराच वेळ थांबले होते, जोपर्यंत आम्ही रिटर्न गेलो नाही तोपर्यंत. आणि मग आम्ही फायनली तिथून गेलो आणि त्यानंतर आम्हाला राईटला तो छोटासा जो रस्ता आहे तो दिसला. पण दोघांनी आम्हाला मिसगाईड केलं. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर कळत नसेल, तुम्हाला माहित नसेल एखादी गोष्ट, तर दुसऱ्याला ऍटलिस्ट नाही, मला आम्हाला माहित नाही असं तरी बोला. दुसऱ्याला मिसगाईड करू नका. स्वतःला मार्ग काढायचा असेल म्हणून समोरच्याला मिसगाईड करायचं नाही. तर हे आमच्या बरोबर झालं. पण ते त्यातून आम्हाला एक हे मिळालं की कोणावर परत विश्वास ठेवायचा नाही म्हणून. तर त्यातून आम्ही कसे बसे बाहेर आलो आणि आम्हाला फायनली रस्ता सापडला. आणि मग आम्ही आलो आणि भयंकर पाऊस होता. विनू सांगत होता की आपण आज तिकडे थांबूया म्हणून, पण माझी इच्छाच नव्हती. आजचा जसा दिवस गेला त्याप्रमाणे पूर्ण एक तर भिजलो होतो आणि पूर्ण असं म्हणजे इच्छाच नव्हती थांबायची. आणि मला माहित होतं की पाऊस आहे हे असं पण न्यूज मध्ये सांगतायत. म्हटलं थांबून तिथे काय अर्थ पण नाहीये, उद्या पण हीच परिस्थिती असणार, कुठेही व्यवस्थित फिरता येणार नाही. किंवा पाऊस थोडा कमी असेल तरी आपण तिथे फिरू शकतो, पण तसं काही होणार नाही. तर मी म्हटलं नकोच, आपण घरीच जाऊया. आणि मग आम्ही आलो आणि फायनली आम्ही घरी आलो. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला न्यू व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. सो गुड नाईट.